हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छायाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण असे स्वामीची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे ना हरतालिका आहे. तर आज हरतालिकेची पूजा करायची आहे. पण आज हरतालिकेची पूजा आहे ना समोरच्या मॅडमच्या इथं ठेवलेली आहे. तर त्यांचा मला सकाळीच फोन आला होता की आपण दोघी सोबत पूजा करू. त्यांनी आज सुट्टी टाकलेली आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर माझी थोडीफार तयारी करून झालेली आहे आणि देवघरातल्या देवांची देवपूजासुद्धा करायची. तर बरेचसे काम आहे. तर तसं मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवणारच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्याकडून सगळ्या ताईंना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला. तर इथं मी सकाळी ना बरंचसं साहित्य तोडून आणलेलं होतं. म्हणजे जे डहाळ्या लागतात, जे पानं लागतात ना पूजेसाठी, तर ते पूजेचे पानं आहे ना मावशीच्या इथूनच तोडून आणली होती मी. तर मी पूजेमध्ये ना 16 पानं घेत असते. तर मग मी तसे ते बरेचसे तोडून आणलेले आहे. पण आपल्या इथं मागं गोकर्णाचं झाड आहे, पाठीमागं जे लावलेले झाड आहे की नाही, म्हणजे गोकर्णाचं झाड आहे, पुन्हा सीताफळाचं झाड आहे. तर त्याचे थोडेसे पाणी तोडायचे बाकी. तर मग मी ते तोडून घेते. फुलंही तोडायचे बाकी, पाठीमागचे ते फुलं तोडून घेते आणि बेलपत्रही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पंचामृत बनवायचं आहे. तर चला मी आता हे सगळं बनवून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते. तर चला. तर इथं जे शिवमूठ वाहले जाते ना 4 प्रकारच्या, तर ते मी इथं काढून घेतलेले. आज शिवमूठसुद्धा अर्पण करतात. ज्यांना सोमवार पकडले गेले नाही किंवा ज्यांनी सोमवार पकडले नाही, ज्यांना शिवमूठ वाले गेले नाही, तर आजच्या दिवशी ना बरेच जण मग ते सगळे शिवमूठ वाहतात. तर इथं मग मी तीळ घेतले, तांदूळ घेतले, इथं मूग घेतले आणि इथं जवस घेतलेले. तर इथं माझं पूर्ण पूजेचं साहित्य काढून झालेलं आहे, दाखवते. इथं हे मी शिवमूठ काढून घेतलं आहे. इथं पूजेसाठी जे साहित्य लागतं ना तर ते काढून घेतलेलं आहे. इथं फुलवात, कापूर, इथं पंचामृत बनवून घेतलं. इथं एक खणी सामान घ्यायचं आहे ना, तर याच्यामध्ये पैसा टाकायचा राहिला आणि बदाम टाकायचं राहिलेले, तर ते घेतलेले आहे. इथं काळे तीळ घेतलेले आहे आणि इथं जे पूजेसाठी झाडांच्या डहाळ्या लागतात ना, त्यामध्ये मेन कसं आघाडा, केना आणि धोत्र्याचं फळ, फूल हे असं सगळं त्याच्यामध्ये पूजेमध्ये पाहिजे. तर ते घेतलेले आहे. इथं पांढरे फुलं घेतलेले आहे. हे विकत आणलेली फुलं आहे. इथं पारिजाताची फुलं, त्याच्यामध्ये हराळी तोडून ठेवलेली आहे आणि इथं तुळशी पण तोडून आणलेली आहे. याच्यामध्ये फळं आहे, केळं. तर चला मी आता पाठीमागून पटकन फुलं तोडून आणते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं माझी पूर्ण पूजेची तयारी करून झालेली आहे आणि पूजेचे जे खांब रोवले जातात ना, तर त्याच्यासाठी कर्दळीसुद्धा तोडून आणून ठेवलेली आहे. तर मी ती बाहेर बकेटमध्ये पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि गोरसुद्धा काढलेली. बरं मी दाखवते तुम्हाला तसं. तर चला मी आता पटकन येणं देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करते, फुलं तोडून घेते. तर चला मग. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी ते कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ. तसेच हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करतात. तसेच हे व्रत एखादी अविवाहित मुलगीसुद्धा करू शकते आणि ज्यांचा विवाह झालेले आहे त्यांना हे व्रत करावेच लागतात. तर हरतालिकेचं व्रत कसं, त्याला सगळ्या झाडांचे पानं लागतात, फुलं लागतात. आणि मी जे पानं घेते ना तर ते मी 16 घेत असते. तर आपल्याकडून जेवढे झाले तेवढे आपण घेऊ शकतो. अशा खूप साऱ्या वनस्पतीचे पानं काही मी तोडत नसते. त्याच्यामध्ये धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, गोकर्णाचं फूल, गोकर्णाचे पानं आणि बेलपत्र, सर्वात महत्त्वाचं बेलपत्र पाहिजे. तर अशा ह्याही वनस्पती म्हणजे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात.
तर इथं माझं मागचं सगळं तोडून झालेलं होतं. ज्या वनस्पती मी तोडून आणलेल्या होत्या ना, तर त्या मी स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या. तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये, त्या थोड्याशा ओलसर होत्या. कारण सगळ्या वनस्पती स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग ते अर्पण करायच्या. तर समोरचे जे फुलं होते मग ते पण तोडून घेतलेले आहे. आणि गुलाबाची जी कलम आणलेली होती ना नवीनवाली, तर तिला बघा छान फुलं आलेले 2-3 फुलं. तर ज्या कळ्या होत्या ना तर त्या उमललेल्या आहे. थोडासा पाऊस पडला होता त्याच्यावरती, त्याच्यामुळे त्या कळ्या आहे ना थोड्याशा खराब झालेल्या आहे. आणि ह्या जास्वंदाला सुद्धा छान फुलं आलेले आहे. तुम्ही खाली पाहिलं असेल नागवेलीचा वेण एवढा सुंदर झालेला आहे. आणि असं वाटलं होतं आता या झाडांना पालवी फुटणारच नाही, पण बघा याला एकदम छान असे नवीन डेर आलेले आहे. पूर्ण गुलाबाच्या झाडांची कटिंग केली होती ना, तर त्याला छान आता पालवी फुटलेली आहे. आणि इथंही या जास्वंदाच्या झाडाला आहे ना तर नवीन पानं फुटलेले, म्हणजे छोटे छोटे कोंब आलेले झाडांना. तर चला, इथं माझी आत्ताच देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे आणि जे पूजेसाठी साहित्य लागणार आहे ना तर ते मी इथं आणून ठेवलेले आहे. तर मला ताईचा फोन आला होता की मी थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे, पिंड मी काढते. तर म्हटलं थांबा थोडंसं मला येऊ द्या, कारण थोडंसं मग शूट घेतलं जातं. तर चला मी आता ताईकडे एक एक सामानही घेऊन जाते आणि पाहून येते त्यांनी काय काय तयारी करून ठेवलेली आहे. तर चला, एकदम सुंदर अशी देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे. आणि या झाडाला जे नवीन फुल आलेलं आहे ना तर तेच मग इथं मी गणपती बाप्पाला ठेवलेलं आहे. आणि आपल्या त्या झाडाला नवीन जास्वंदाच्या झाडाला जे फुलं आलं ना तर ते इथं कलसावरती ठेवलेले. तर चला मी ताईकडे जाऊन येते, एकदा सामान घेऊन जाते. पाठवते मी. तर हे बघा मी ताईकडे आले तर लगेच ताईची खूप सारी अशी तयारी करून झालेली होती. आज त्यांनी सुट्टीच काढलेली ना, स्कूलमध्ये नाही गेलेल्या त्या. तर हे बघा इतकी सुंदर पिंड काढतायत ताई. आणि मी येण्याच्या अगोदरच त्यांनी खूप सारी तयारी करून ठेवलेली होती. आवड असली ना तर सगळ्या गोष्टीची सवड भेटते. तर त्यांनी स्पेशल आज हरतालिकेसाठी ना सुट्टी घेतलेली आहे. ते बघा किती सुंदर अशी पिंड काढतायत ना ताई. आणि एवढी सगळी सजावट करायला ताईला आहे ना जवळपास 1-1.5 तास लागलेला आहे. सगळं आवरून घेतलं त्यांनी. त्यांचा मुलगाही स्कूलमध्ये गेला, ते दादाही ड्युटीवरती गेले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे सगळं काम सुरू केलेलं आहे. तर विचार करू शकता, एवढं सगळं करून जर त्या करू शकतात तर आपण काहीच नाही मग. तर बघा ताईनं पिंडीला किती सुंदर आकार दिलेला आहे. फक्त त्या हातामध्ये ना रेतीचा गोळा घेतात आणि त्याला आकार देतात. आवड असली की सगळी सवड काढता येते.
ती वाळू पण खूप छान आहे, गणपतीपुळेची वाळू आहे ना. हा, खूप सुंदर वाळू आहे. ते पवित्र ठिकाणची वाळू आहे ती, आणि त्याच्यामुळे त्याला काय आकार द्यायला. बघा किती छान पिंड बनवली त्यांनी. मला तर ती पिंडच पाहावीशी हो वाटली. ना, खूपच सुंदर झाली. हा. खूप कला आहे ताईंच्या हातात पण. तर ताई ना इथं पार्वतीच्या ज्या सखी म्हणजे मैत्रिणी होत्या ना, तर त्यांना स्थापित करतायत. तर हे बघा, तर इथं एक केलेली ताईंनी. तर इथं ताईनं पिंड काढून घेतलेली होती आणि पार्वतीच्या दोन मैत्रिणी होत्या, जया आणि विजया, तर त्यांनासुद्धा स्थापित करून दिलं होतं. आणि त्यांना थोडंसं काम निघालेलं होतं बाहेर, तर मग त्या बाहेर गेलेल्या होत्या. तर त्या म्हणे मी येईपर्यंत तुम्ही वस्त्र बनवून ठेवा. तर इथं मग मी वस्त्र बनवून ठेवत होते. ताई बाहेर गेलेल्या होत्या, तर त्या घरी आल्या. मग त्याच्यानंतर मी पण घरी आले होते, कारण तयारी पण करायची होती, कारण पूजेची पूर्ण तयारी झालेली होती. तर इथं जी गौर टाकलेली होती ना, तर ती मला घेऊन जायची होती. आणि ज्या दिवशी मी ही गौर टाकली ना, तर त्या दिवशी मी ती क्लिप घेतलेली होती, पण बहुतेक माझ्याच्यानं ती क्लिप डिलीट झाली. त्याच्यामुळं मग मला ते काही व्हिडिओमध्ये ॲड करता नाही आलं. तर ही गौर म्हणजे ही 5 दिवसाची गौर आहे. एक तर 5 दिवसाची गौर टाकावं लागते, नाही तर 9 दिवसाची टाकावं लागते. तर मग आम्ही दोघींनी 5 दिवसाची टाकलेली होती, ताईनं आणि आम्ही दोघींनी सोबतच टाकलेली होती. तर इथं खूप छान अशी गौर उगून आलेली होती. तर हे बघा, तर याच्यामध्येच पिंड काढल्या जाते आणि याच्यामध्येच म्हणजे सगळी पूजा आहे ना व्यवस्थित मांडल्या जाते. तर म्हणजे मी ताईच्याच तोंडचं ऐकलेली, ही जी गौर असते ना, तर ही पार्वती असते असं त्या मला म्हणतात. तर मग मी ताईकडे ही गौर आहे ना घेऊन आलेली होती. तर ही पूजा आहे ना पहिल्यांदा मी ताईच्या पद्धतीनं करते. पूर्ण पूजा आहे ना जशा ताई करतात तशा पद्धतीनं मी ही पूजा करते. तर त्यांची पद्धत आणि माझ्या पद्धतीत खूप फरक आहे समजा. तर खूप छान पद्धतीनं त्यांनी पूजा केलेली आहे. जी शास्त्रोक्त पद्धतीनं हरतालिकेची पूजा केल्या जाते ना, तर ती पूजा ताई करतात. तर मला म्हणजे यावर्षी त्यांच्याकडून ते पाहायला भेटलेलं आहे. हरतालिकेचं व्रत आम्ही दोघींनी अजून पण सोबत नव्हतं केलेलं. तर ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालेलं आहे की आम्ही दोघींनीच ते सोबत केलेलं आहे. तर पुढच्या वर्षी मी असंच करणार, ह्याच पद्धतीनं हरतालिकेचं व्रत मी पुढच्या वर्षी ह्याच पद्धतीनं करणार. खूप छान पद्धतीनं ताईनं हरतालिकेचं पूजन केलेलं आहे. तर जिथं मी थोडीशी पाण्यामधून गौर काढून घेतली. तर आजच्या दिवशी ना वाळूचं शिवलिंग तयार केलं जातं, पार्थिव शिवलिंग म्हटलं जातं त्याला. तर ते शिवलिंग तयार केलं जातं वाळूचं आणि त्याच्यावरतीच ती पूजा म्हणजे करावं लागते. तर इथं मी शिवलिंग काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला इथं दिसत असेल तर एक छोटासा गोळा हळदीचा ठेवलेला आहे मी. तर तिथे मी पार्वती मातेची स्थापना केलेली आहे. पार्वती माता जेव्हा गुहेत पूजे करण्यासाठी गेलेल्या होत्या आणि त्यांच्या दोन सख्या त्या बाहेर थांबलेल्या होत्या, जया आणि विजया, आणि त्या बाहेर म्हणजे रक्षण करत होत्या. आणि पार्वती माता आतमध्ये गुहेमध्ये पिंडी स्थापित करून पूजा करत होत्या. तर तसंच मग केलेलं आहे. तर इथं पिंडीवरती पहिलं पंचामृतानं थोडंसं पुलाच्या साहाय्यानं पंचामृत शिंपून घेतलेलं आहे. आपण याच्यावरती चमच्याच्या साहाय्यानं टाकू शकत नाही. जर आपण ते टाकलं तर ते शिवलिंग खराब होऊन जाणार. तर थोडंसं आपण मग काय करायचं, थोडंसं एक फूल घ्यायचं आणि फुलाच्या साहाय्यानं 3 वेळेस पंचामृत असं त्याच्यावरती शिंपडायचं. पाण्यानं सुद्धा तसंच करायचं, पाण्यानंही थोडंसं शिंपडायचं. तर इथं मग शिवलिंगाची पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यावरती अष्टगंध, अक्षदा सगळं अर्पण करून एक फूल, बेलपत्र सगळं वाहून तिथं पूजा करून घेतली. तिथंसुद्धा आम्ही आरती केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरात ना ती गौर घेऊन आलेलो होतं, ज्याच्यामध्ये शिवलिंग स्थापित केलेलं होतं ना, तर ती गौर पहिले ताईने टेकवली. त्याच्याखाली पहिले ना थोड्याशा अक्षदा टाकलेल्या आहे. जिथे आम्ही ताटं ठेवले ना तिथं अक्षदा टाकल्या आणि त्याच्यावरती आम्ही ही गौर स्थापित केलेली आहे. तर पहिले ताईने केली, त्याच्यानंतर मग मी केली. आणि इथं तुम्हाला 2 विड्याचे पानं दिसत असेल तर इथं गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. तर अशा पद्धतीनं छान पूजा केली. इथं ताईची पूजा झालेली होती गणपती बाप्पाची, त्याच्यानंतर मग मी पूजा केली. तर गणपती बाप्पाने थोडंसं म्हणजे पाणी शिंपून घेतलेलं होतं. त्याच्यावरती अक्षदा, फूल आणि जे वस्त्र बनवून ठेवलेले ते वस्त्र, एक लाल फूल, जास्वंदाचं फूल असलं तर खूपच छान, पण नव्हतं तर मग मी गुलाबाचंच फूल अर्पण केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. जेव्हा ही पूजा केली जाते ना, तर त्याच्यामध्ये जे वनस्पती येतात, तर त्याच्यामध्ये आघाडा घेतला जातो. म्हणजे आघाड्याला खूप महत्त्व आहे त्याच्यामध्ये केना घेतला जातो. त्या केण्यालासुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. तर इथं मी पहिले त्या वनस्पती वाहून घेतलेल्या आहे. आता मी बेलपत्र वाहणार आहे.
तर अशा पद्धतीनं पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं धोत्र्याचं फूलसुद्धा अर्पण करून दिलेले आहे. इथं गणपती बाप्पासाठी 21 हराळी तोडून आणलेली होती, तीसुद्धा अर्पण केलेली आहे. आणि तशी पण शिवपिंडीवरती 16 याची एक जुडी व्हावं लागते, तर ती पण मी तोडून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ज्या शिवमूठ मी काढून आणलेल्या होत्या, तर त्या सगळ्या शिवमूठ 3-3 वेळेस अर्पण केलेल्या आहे. थोड्याशा ओलसर करून घेतलेल्या आहे. जास्त नाही पाणी टाकलं, थोडंसं 3-4 थेंबच त्याच्यावरती पाणी टाकून इथं त्या शिवमूठ अर्पण केल्या. सगळं जे तोडून आणलेले झाडपाला होता, समजा झाडांची पानं, तर ते अर्पण करून दिलेले आहे. आणि इथं वस्त्रसुद्धा म्हणजे घालून दिलेलं होतं कापसाचं. आणि त्याच्यानंतर हार आणलेला होता विकत, तर तो हारसुद्धा तिथं ठेवून दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं छान पूजा करून झालेली आहे. तर ताईची पूजा झाली होती आणि माझी पण झाली होती. तर सुंदर पूजा वाटत होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर एकदम छान अशी पूजा वाटत होती. आणि पिंडीवरती ओम नमः शिवाय लिहून घेतलेलं होतं एका बेलपत्रावरती, तर ते सुद्धा ताईनं तिथं ठेवून दिलेलं होतं. तर अशा पद्धतीने छान अशी पूजा करून झालेली. एवढं प्रसन्न वाटत होतं आणि एवढं सुंदर वाटत होतं. आणि पिंडीमुळं तर एवढं छान लूक आलेलं होतं ना, खूप सुंदर. तर ताईने इथं जया आणि विजया ज्या मैत्रिणी होत्या 2, त्यांचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे. सर्वप्रथम त्यांच्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं ताईनं. त्याच्यानंतर त्यांना ते वस्त्र परिधान केलं आणि त्याच्यानंतर त्यांना हळद, अष्टगंध, त्याच्यानंतर कुंकू ते वाहून त्यांनी त्यांची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मग त्यांनी मलाही सांगितलं की तुम्ही पण पूजा करून घ्या. तर मग मी सुद्धा पूजा केली होती. तर इथं पूर्ण पूजा व्यवस्थित करून झाली. त्याच्यानंतर मग कहाणी वाचायची होती. तर ताईने इथं माझ्या हातावरती बेलपत्र ठेवलं, त्याच्यावरती 2-3 अक्षता टाकल्या, म्हणजे तांदूळाचे दाणे. आणि इथं त्यांनी पूजा पोथी वाचण्यास सुरू केलेली होती, म्हणजे जी कहाणी न हरतालिकेची, तर ती वाचली ताईनं. मी पण त्यांच्यासोबत दोघींनी पण वाचली आम्ही. तुझे आश्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्या तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली. दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे. सुरवर वंदना जय देव जय देव, जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन, कामना पूर्ती जय देव जय देव. तर इथं पूर्ण पूजा करून झालेली आहे. पोथीसुद्धा वाचून झाली, आरत्यासुद्धा करून झाला, नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेलं आहे. तर इथं या पद्धतीने आमची पूजा करून झालेली आहे. खूप प्रसन्न अशी पिंड दिसत होती आणि खूप प्रसन्न अशी पूजा पण झालेली होती. खूप सुंदर वाटत होती पूजा. तर चला, इथं आमची अशा पद्धतीनं पूजा मांडून झालेली आहे आणि खूप सुंदर अशी पूजा केलेली आहे आम्ही. बराच वेळ लागला आम्हाला पूजा करायला, पण जी सुंदर पूजा झाली ना, तर एवढंच मस्त वाटतंय आणि एवढं समाधान वाटतंय. तर ताईनं खूप छान पूजा म्हणजे मांडलेली होती. खूप सुंदर अशी पिंड ताईनं काढलेली होती, तर खूप सुंदर वाटत होतं. तर खऱ्या अर्थाने आमची हरतालिका पूजन झालं. कारण हरितालिका हे व्रत आपल्या सखींसोबत करायचं असतं. हरित म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी, मैत्रीण. तर मी माझ्या मैत्रिणींसोबत आज हे हरतालिकेचं व्रत पूर्ण केलं. आणि खरोखर एकमेकींच्या जर आपण सोबत केलं तर एवढी मोठी पूजा, आणि विशेष म्हणजे आम्ही पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केलं. व्हिडिओ खूप मोठा होईल, पण इतका व्हिडिओ तुम्हाला दाखवणं शक्य होणार नाही. पण एकदम एक एक विधी पूर्ण करत करत आम्ही पूजा केली आणि खूप छान, आज खूप समाधान वाटलं आणि खूप छान वाटलं. आणि खरोखर ही हरतालिका पूजा आमची झाली, म्हणजे सखीं समवेतची पूजा आमची आज झाली. खूप सुंदर पूजा झालेली आहे. विशेष म्हणजे आम्ही काही खाल्लेलं सुद्धा नाही आणि आम्ही असं थकल्यासारखं सुद्धा झालेलो नाही. एवढं म्हणजे कामं उठ बैस. आता तुम्हाला माहिती आहे, जर छोटीशी पूजा मांडायची असली ती किती वेळेस उठावं लागतं, किती वेळेस बसावं लागतं, पण आम्हाला बिलकुल असं थकल्यासारखं झालं नाही. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तर भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.